नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज दिवसभर धुवाधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणींना लोक तोंड देत आहेत, त्याचा मुकाबला करत आहेत. काही जणांचे मृत्यू झालेले आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि कोणालाही त्रास व्हावा, मनाला वेदना व्हाव्यात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे, बिहानचा मृत्यू झाला. 11 वर्षाचा मुलगा झाड पडून. मॅनहोलमध्ये काही जणांचे मृत्यू झाले. पुन्हा झाड पडून अजून काही जणांचे मृत्यू झाले. आणि सगळीच कारणं ही केवळ निसर्गावरती आपण सोडून चालणार नाही, मानवनिर्मित सुद्धा कारणं होती. आज ज्या ठिकाणी माळीणसारखी दुर्घटना झाली त्या ठिकाणचे लोक सांगत होते, म्हणजे मावळ पाटण इथले, की या इथल्या लोकांचं पुनर्वसन तुम्ही अगोदर करा. हा इथे धोकादायक स्थिती आहे हे सरकारने सांगितलं होतं, आम्हालाही माहिती होतं, पण पुनर्वसनाच्या दृष्टीने पुरेशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे ते लोक संतप्त आहेत. गावच्या गाव एखादं उद्ध्वस्त व्हावं. काही जणांचे मृत्यू झाले तिथे. त्याचप्रमाणे मुंबईत जी अनधिकृत चाळ किंवा इमारत होती ती कोसळून मृत्यू झाल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री म्हणाले की ती अनधिकृत इमारत होती. आता बेकायदेशीर इमारत असेल तर त्याला परवानगी कोणी दिली, का दिली हा प्रश्न वेगळा. अगोदर त्या लोकांना मदतीची गरज होती. पण मृत्यू झाला. आता त्यांची कुटुंबीय जे आहेत ते अत्यंत त्रासामध्ये आहेत, संकटात सापडलेले आहेत. आणि ती बेकायदेशीर इमारत होती, तर त्याच्यावरती पालिकेने काही कारवाई केली होती का? त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सक्ती का नाही केली? आजही अनेक इमारती मुंबईतल्या धोकादायक स्थितीत आहेत. खुद्द भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर असं म्हणाले होते. त्याबाबत किती धोकादायक इमारती आहेत आणि किती दुर्दैवाने पडू शकतात याची माहिती लोकांनी किंवा सरकारने लोकांना द्यायला पाहिजे. पण आज या सगळ्यावरती कडी करणारी गोष्ट म्हणजे मिसिंग लिंक जो आहे, 7,000 कोटींच्या वर ज्यावरती खर्च झालेला आहे. आणि हे इंजिनिअरिंग मार्वल आहे, चमत्कार आहे, अशा प्रकारचा अत्यंत अभिमानाने उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. त्या मिसिंग लिंकचा संपूर्ण बंद पडली. तिथून धबधब्यासारखं पाणी येत होतं प्रवेशद्वाराजवळ आणि त्याच्या अगोदर तिथे खड्डेही पडलेले होते. त्यामुळे त्यावरती जेव्हा खड्डे पडल्याचं लक्षात आलं तेव्हा आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की त्याचं काहीतरी समर्थन केलं, काहीतरी टेक्निकल काहीतरी असे कठीण शब्द वापरून, की पहिला पाऊस आल्यानंतर मग टेस्टिंग होतं, दुसरा पाऊस आल्यानंतर काय होतं, अमुक तमुक वगैरे सांगितलं. परंतु चुका दाखवतात आणि काय काय करायचं काय त्याच्यावर. आम्ही कामं करतो हे लोक चुका दाखवतात, किरकोळ गोष्टीचा बाऊ करतात किंवा मोठं करून दाखवतात. विरोधक केवळ टीका करतात आणि त्याला काही अर्थ नाही अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. आज हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केल्यानंतर तर मुख्यमंत्री म्हणाले की या ज्यांना काही कळतच नाही त्यांच्या टीकेकडे काही लक्ष देण्याचं कारण नाही. ज्यांनी आयुष्यात काहीही केलं नाही, एक पूल बांधला नाही, केवळ भ्रष्टाचार केला, महाराष्ट्राचं वाटोळ केलं, त्यांना उत्तर देणं गरजेचं नाही. म्हणजे एखाद्या माणसाला किती गर्व असावा. म्हणजे सत्तेवरती बसल्यानंतर आपण सर्व सत्ताधीश आहोत, आपण काही करू शकतो आणि आपल्याला कोणीही टीका करता कामा नये, आपली चूक होऊच शकत नाही, अशा प्रकारचा एक उर्मटपणा हा फडणवीस यांच्यामध्ये आलेला आहे असं म्हणणं भाग आहे. तुम्ही विरोधकांनी टीका केल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काही केलं नाही असं म्हणता. आता हा जो सिलिंग आहे वांद्रे वरळी, तो 17 काँग्रेस असताना तो मानला गेला होता. त्यावरती इतक्या वर्षामध्ये 17-18 वर्ष आली, काहीही त्याच्यामध्ये महत्वाचा काही दोष निर्माण झाला नाही. काँग्रेसने काहीच केलं नाही.
मग केलं कोणी 2014 पूर्वी? का ब्रिटिशर्स होते महाराष्ट्रामध्ये? काँग्रेसनी काहीही केलं नाही. किती म्हणजे खोटं बोलतात, किती उन्मत्तपणा किंवा अहंकार आलेला आहे. हा कधीतरी जनता फोडून टाकेल हा अहंकार. त्यांनी सोशल मीडिया केवळ बघू नये, लोकांशी बोलावं फडणवीसांनी. मग त्यांच्या लक्षात येईल की लोक किती संतापलेले आहेत. म्हणजे आज मी आधी सांगतो आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं ते, मग लोक काय म्हणतात. आदित्य ठाकरे असं म्हणतायत की मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मे यावेळी करण्यात आलं. सर्व इन्फ्रा वॉचर्स आणि भाजप म्हणजे विकास या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव. या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? म्हणजे मिसिंग लिंक 7,000 कोटींवर प्रोजेक्ट गेला असेल तर, पण तो वाढवण्यात आला, फुगवण्यात आला असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. पैसा जनतेचा, कॉन्ट्रॅक्टरची मजा आणि त्रास जनतेलाच. आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात तेथे दरड कोसळली आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत. मागच्या आठवड्यात खड्डे पडल्याची बातमी देखील तिथे खड्डे पडल्याची बातमी होती. जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आलं. आदित्य ठाकरे म्हणतात की या रस्त्याचा 50 फुटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच सकल आहे, असा आहे. त्यावरनं प्रवास करताना जणू बोटीत बसून लाटांवरनं प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंदे सरकारचे पहिले नाव आहे. मग तो रस्त्यांमधला भ्रष्टाचार असो किंवा मंदिरातला, खणखणीत पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी हे पुढे आणलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार हा यांचा शिष्टाचार कसा आहे या सरकारचा. आता याला जोडून एक गोष्ट सांगतो. बघा, अंबरनाथमध्ये जे भ्रष्टाचार आणि चोरी झाली पाहिजे, फक्त टक्केवारी कमी हवी असा युक्तिवाद अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पालिकेच्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला. करा भ्रष्टाचार, अगदी फार करू नका. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की डोळ्यावरती येईल एवढा भ्रष्टाचार करू नका, अशा प्रकारचे एक तत्वज्ञान त्यांनी मांडले. आणि हे आहेत बघा, अंबरनाथ नगर परिषद हे कोणाच्या कक्षेत आहे? सगळी शिंदे शासन त्याच्यामध्ये आहे. आणि तिथे कसा भ्रष्टाचार चालतो सर्व पक्षांचा हे आपल्याला तिथे माहिती आहे. आणि भाजपने तिथे काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना आपल्याकडे घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने बहुमत गाठलं होतं. आणि तिथे म्हणजे हे सगळे जे महायुतीवाले आहेत सगळे, हे तिथे काय करता आहेत उद्योग, ते आता दिवसेंदिवस डोळ्यासमोर येते आणि त्याचा पूर्णपणे समर्थन चालू आहे. आता गोष्ट अशी आहे की आज मी टेलिव्हिजन बघत होतो, बातम्या बारकाईने बघत होतो, आणि त्या बातम्यांमध्ये एक जण नाशिकहून येत होता कारमधनं, आणि त्यांनी सांगितलं की कित्येक तास नाशिकमधनं यायला लागले. टोलचे आम्ही 200 रुपये काहीतरी यायला लागतात, पण टोलचे पैसे देऊन काय उपयोग आहे? तासन तास तिथे थांबावं लागतं आहे. आणि जेव्हा नाशिकहून मुंबईच्या जवळ आल्यानंतर मग मुंबईत इतका वेळ लागतो, आज नाही, पावसामुळे नाही, नेहमीच वेळ लागतो प्रचंड. त्यामुळे त्यांनी इतके कठोर उद्गार काढले की म्हणजे हिंसक उद्गार त्याच्या तोंडातून निघाले. तो मध्यमवर्गीय माणूस होता, पण प्रचंड संतापलेला होता. त्यानंतर घोडबंदर रोडवरची बातमी मी पाहिली. त्या ठिकाणी ठिकठिकाणी अक्षरशः म्हणजे खंदक खणावे तसे खड्डे होते घोडबंदर रोडला. आणि एक ट्रक तर उलटला तिथे. आणि बाकी ट्रॅफिकचे थांबले होते पोलीस की एक तर नीट दिसत नव्हतं तिथे, म्हणजे ढगाळ वातावरणामुळे. आणि बसेस अशा होत चाललेल्या होत्या, अत्यंत धोकादायक पद्धतीने जात होत्या त्या तिथे. म्हणजे घोडबंदर रोडची चाळण झालेली आहे. आणि घोडबंदर रोडमध्ये जो ट्रॅफिक जॅम होतो, तिथे जे रस्त्याची स्थिती आहे, त्याची जबाबदारी कोणाची आहे? विकास विकास विकास. महाराष्ट्राला आम्ही प्रगती पथावर नेतोय. कुठल्या प्रकारचा विकास तुम्ही करताय? मी आपण मोदींचा फॉर्म्युला बघितला तर मी सांगितलं यापूर्वी की एअरपोर्ट्स, संसद भवन, गुजरातमधला एअरपोर्ट, गुजरातमधले पूल पडलेत गुजरातमधले. ठिकठिकाणी कामांचा दर्जा अत्यंत वाईट आहे. अगदी गोव्यापासून तुम्ही कुठलंही राज्य घेतलं
त्या ठिकाणचा कामांचा दर्जा चांगला नाहीये. केवळ अगोदरच्या सरकारना दूषणं द्यायची, नावं ठेवायची आणि मोठमोठ्या प्रोजेक्टची घोषणा करायची, भरपूर प्रसिद्धी करायची. जाहिरातबाजी केवढी करतात मोदी किंवा इथे फडणवीस किंवा एकनाथ शिंदे, केवढी जाहिरातबाजी आहे त्यांची. आता मिसिंग लिंकच्या वेळी सुद्धा केवढं टामटूम सगळा मीडिया घेऊन गेले, टामटूम केली एवढी. किती तास टीव्हीवरती कव्हरेज होतं की संपूर्ण जग बघतंय की हे मिसिंग लिंक प्रोजेक्ट काय. आता मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये ही जी निसर्गाचं जे असेल ते वेगळं, पण हा प्रोजेक्ट ज्या पद्धतीने करण्यात आला, ज्या कामाची गुणवत्ता आणि मुख्य म्हणजे पर्यावरण तज्ज्ञ अनेक ठिकाणी, मग उत्तराखंडपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्या प्रकारे पर्वतांशी आणि टेकड्यांशी खेळ चालू आहे, त्यामुळे कमालीचा धोका निर्माण झालेला आहे. जसं की मुंबईमध्ये सुद्धा ज्या बातम्या आहेत त्या अशा की कोर्टामध्ये सुद्धा हे धिंडवडे निघाले सरकारचे की झाडं जी आहेत ती कोसळत आहेत, अचानकपणे डोक्यावर पडत आहेत. त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणामुळे, अति कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं 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 ही धोकादायक स्थितीमध्ये येत आहेत आणि मग अचानकपणे कोसळतात. आणि जी धोकादायक स्थितीत आली आहे तिथे सुद्धा लक्ष नाही सरकारचं. आणि सरकारचं लक्ष नाही. कोर्टामध्ये अक्षरशः पालिकेची लाच निघाली, मुंबई महापालिकेची. मुंबई महापालिकेत काय चाललेले सध्या की रील बनवायचं आपलं. मी इकडे गेले, मी यांना आदेश दिला, आणि मागे एक छत्री घेऊन असतो बघा, ऋतू तावडे महापौरांच्या, त्या रेनकोट नाही घालत, छत्री घेणारा एक माणूस एक असतो बरोबर, म्हणजे पालिकेचा कर्मचारी किंवा पोलिसांमधला कोणीतरी असतो. आणि त्या सगळ्यांना सांगतात की इथे बसू नका, अमुक करा तमुक करा, आणि रील्स बनवायची स्वतःची किंवा छोटे छोटे व्हिडिओज बनवायचे, मी कसं काम करते रस्त्यात जाऊन. आणि हे अमित साटम हे ज्या गोष्टी घडल्या, ज्या मृत्यू झाला झाड पडून किंवा मॅनहोलमध्ये जाऊन, त्याबद्दल खी 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 करून हसत होते. त्यावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा अन्य लोकांनी, उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी, अन्य अनेक नेत्यांनी जेव्हा टीका केली, रास्तपणे टीका केली, त्यावेळी अमित साटम म्हणाले आम्ही काही घरात बसत नाही. घरात बसत नाही म्हणजे तिथे जाऊन नुसती पाहणी करून काय होणार आहे? ही कामं फोनवर कसं होऊ शकतात? तुम्ही फक्त दाखवता की आम्ही काम करतो म्हणून. आणि त्यामुळे अमित साटमाने आरोप केला की उद्धव ठाकरे घरात बसलेत. संजय राऊतांनी एक फोटो रिलीज केलाय त्यांचा, आणि मला आठवत येतो की ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा ते आदित्य ठाकरे हे रस्त्यावरती उतरून जे काही काम करायचं होतं ते काम करत होते, तेव्हा जेव्हा आवश्यकता होती तेव्हा. उगाच येऊन प्रसिद्धी करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या लोकांचं गोष्ट आहे ती केवळ जाहिरातबाजी करतात. ते सगळ्या मीडियामधनं एखाद्या प्रकल्प टामटूम सतत करायची, रील्स बनवायची, स्टोरी करायची आपली सतत, छोटे छोटे व्हिडिओज बनवायचे आणि मग ते व्हायरल करायचे, आणि हे काम करतात असं दाखवायचं. अगोदरच्या सरकारने भ्रष्टाचार केला असं म्हणायचं. 20-25 वर्ष भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. स्टँडिंग कमिटीमध्ये, सुधार समितीमध्ये, उद्यान समितीमध्ये, सगळ्या समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा बरोबर होता. मग केवळ शिवसेनेने भ्रष्टाचार केला, आणि जे शिवसेना एकसंध होती त्याच्यातले अनेक नेते एकनाथ शिंदेबरोबर आहेत. मग ते भ्रष्टाचारी असलेले तुम्हाला चालतात बरोबर. राहुल शेवाळे होते ना अनेक वर्ष स्टँडिंग कमिटी होती. त्यामुळे हे कशा पद्धतीने राजकारण करतात, आणि यांच्यावर टीका केली तर ती राजकीय टीका असते. विरोधकांनी केवळ यांचं भजन म्हणायचं अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे का, हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो की मुंबई गोवा महामार्ग जो आहे तिथे सुद्धा त्याची वाट लागलेली आहे. पुणे मुंबई रस्त्यावर म्हणजे माझे काही जवळचे लोक, हे त्यांना परदेशी जायचं होतं तर त्यांना कुठलाच मार्ग नव्हता. म्हणजे आता पुणे मुंबई पूर्णपणे बंद झाला होता सकाळपासून, आणि ते टेन्शनमध्ये आहेत. आणि त्यामुळे असे असंख्य लोक आहेत की ज्यांना अतिशय, फूड मॉल जो आहे तो अख्खा पाण्यात गेलेला आहे. आणि आता ही जी अतिवृष्टी झाली आहे कबूल आहे, अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा काही पटीने पाऊस झाला आहे तेही माहिती आहे. पण
जे संकटाची तीव्रता यावेळी जास्त, अतिवृष्टी गेले काही वर्ष येते, त्याच्याबद्दल तुम्ही सावधगिरी किंवा प्रिकॉशनरी गोष्टी काय करता, हा प्रश्न विचारावाच लागेल. तुम्ही काय करता, कशा प्रकारे. मुंबईमध्ये जे नालेसफाई झाल्याचा दावा पूर्णपणे उधळला गेला. पुण्यामध्ये अशीच गोष्ट झालेली होती पूर्वी. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की थोडा पाऊस झाला तर अनेक ठिकाणी पाणी साचतं. नाले सफाई झालेली नाही. आणि याच्यामध्ये संपूर्ण अपयश हे भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना या युती सरकारचं आहे आणि कॉर्पोरेशनचं आहे त्यांच्याकडे. अनेक ठिकाणी या गोष्टी आहेत. आता कल्याण डोंबिवली तिथे सुद्धा लोकांनी सांगितलं अनेकदा, अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा काहीही होत नाहीये तिथे. अनेक ठिकाणी लोक सांगतात. आज तर शिल्पा गावडे नावाच्या एक महिला आहेत, त्यांनी तर लिहिले की डोंबिवलीहून त्या करमाळ्या चालल्या होत्या आणि तळोजा रोडला गुडघ्याएवढ्या पाण्यातनं त्यांची गाडी चालली होती. त्यांनी असं म्हटलंय की पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तिथे मार्ग शिल्लक नाही, सगळीकडे इमारती उभ्या केल्या, त्यामुळे पावसाचं पाणी जाणार कुठे. आणि त्यामुळे या देशात त्यांनी असं म्हटलं की नागरिकांच्या जीवाला काही किंमतच नाही असं त्यांनी म्हटलं. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला घोडबंदरचं सांगितलं, तसं नाशिकच्या मालेगावजवळ आग्रा रोडला भगदाड पडलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती त्याच्याकडे लोकांनी लक्ष वेधलं आहे. अतिशय धोकादायक आहे. कोण बस एखादी उलटी पालटी होईल, मरतील लोक, पण काहीही झालेलं नाही अजून. आणि पालघरला झांझरोळी धरणाचा काही भाग वाहून गेलेला आहे, भूस्खलन झाले आणि धरण फुटण्याची भीती आहे आणि त्याबद्दल काहीही हालचाल नाही. लोक, तिथले नागरिक भीतीग्रस्त आहेत आणि संतापलेले आहेत. दोन्ही भावना आहेत तिथे. मुंबई गोवा महामार्ग मी सांगितलंच आहे की तिथे आणि अनेक ठिकाणी अशी गोष्ट की प्रवासी अडकलेले आहेत आणि तिथे अन्न नाही, पाणी नाही, काय करायचं असा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. आता जिथे कार्ला मळवलीतील लोकांचंही स्थलांतर करावं लागलं. अशा ठिकाणी अनेक ठिकाणी अडचणी आहेत. आता जे मी मानखुर्दचं सांगितलं की ते सुद्धा, मानखुर्दची दुर्घटना जी घडली की बिल्डिंग पडून, की ते लगेच त्याचं कारण सांगायचं. आपली जबाबदारी काहीही नाही असं सरकारचं एकूण हे आहे. सरकारचं धोरण असं आहे की आमची जबाबदारी काय नाही, ते सगळं निसर्गाच्यामुळे झाले आणि काहीतरी विरोधी पक्षांमुळे झाले. आम्ही काहीही चूक करू शकत नाही. आम्ही आत्मपरीक्षण वगैरे अजिबात करणार नाही. आणि विरोधक असतील तर विरोधकांनी काही प्रश्न विचारला तर आम्ही सांगू की यांनी काय केलं, यांनी काय दिवे लावलेत, यांना काय अक्कल आहे, यांना काय समजतं. हर्षवर्धन सपकाळांना काय, ज्यांना काही समजत नाही त्यांना काही उत्तर द्यायचे नाही. म्हणजे संपूर्ण जे परमेश्वरांनी जर अक्कल वाटली असेल तर ती फक्त अक्कल एकाच व्यक्तीला महाराष्ट्रात वाटलेली असावी, संपूर्ण अक्कल. बाकीच्यांना काहीही कळत नाही. बाकीचे उगाच टीका करतात. बाकीच्या लोकांना किंवा विरोधकांना प्रश्नांच्या त्यांच्या उत्तरही देण्याची गरज नाही. आजही विधानसभेमध्ये मी पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, काय निवेदन केलं आणि ते म्हणाले की सविस्तर उत्तर मी उद्या देईन की आणखीन माहिती आहे. आणि मग विधानसभा स्थगित करण्यात आली की सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे म्हणून. म्हणजे विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधीच द्यायची नाही. गुंडाळून टाकलं कामकाज गुंडाळण्याचं कारण काय होतं आज लवकर, म्हणजे ताबडतोब काही वेळातच विधानसभेचं कामकाज उरकण्यात आलं. आता या ज्या अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये ज्या सांगण्यासारख्या आहेत की ज्या, एक तर बघा महाराष्ट्रामध्ये विकास हा जो आहे तो समतोल नाही. एक तर हे कोस्टल मार्ग, अटल सेतू, समृद्धी महामार्ग याची फक्त जाहिरातबाजी घ्यायची, करायची आणि मतं मिळवायची, हे हा यांचा प्रकार. आता शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल सुद्धा टीका आहे, पण तो शक्तीपीठ कुठल्याही प्रकारे आम्ही तो लादणारच तुमच्यावरती असा यांचा आग्रह आहे. अनेक प्रकल्प जे आहेत ते ठेकेदारांसाठी आणले जातात का असा संशय निर्माण होतो. विकास हा कशा प्रकारचा पाहिजे, विकास हा निसर्गाचा पूर्णपणे खेळखंडोबा करणं. म्हणजे केवळ झाडं कापणं त्यासाठी आणि त्याला विरोध केला की तुमचा विकासाला विरोध आहे असं म्हणायचं. कुठल्याही प्रकल्पाला कोकणातले लोक काही प्रकल्पांना विरोध करतात, ते तुम्ही विकासाचे विरोधक आहात. पर्यावरणाच्या नावाने तुम्ही दुकानदारी करता किंवा कोणी माहिती मागितली तर माहिती अधिकाराच्या नावाने तुम्ही दुकानदारी करता.
असे प्रकारचे आरोप करायचे प्रत्येक. म्हणजे विकास फक्त यांना कळतो, विकासाचं स्वप्न फक्त यांना पडतं, बाकीच्यांना काही पडत नाही. बाकीच्यांना फक्त भ्रष्टाचाराचे आणि सत्यानाश करण्याची स्वप्न पडतात असं यांना वाटत असावं. हा काय प्रकार आहे? म्हणजे जर तुम्ही विरोधकांना विश्वासात घेतलं नाही, पर्यावरण तज्ज्ञांना, सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले, स्थानिक नागरिकांना काही माहिती दिली नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलं नाही, तर हा जो विकास आहे तो एकांगी विकास आहे. त्या परत ठेकेदारांचा विकास होते, काही राज्यकर्त्यांचा विकास होते. आता MMRDच्या कक्षेतले रस्ते किंवा प्रकल्प किंवा पूल हे अनेक ठिकाणी धोकादायक अवस्थेत आहेत. त्याबाबत एकनाथ शिंदे आजारी आहेत, पण त्यांच्या कोणीतरी नेत्यांनी उत्तर द्यायला पाहिजे याच्याबद्दल. काहीच उत्तर देत नाहीत आणि फक्त फडणवीस म्हणतात की आम्हाला विकास करायचा आहे आणि आम्ही विकास करतो, योग्य दिशेने आम्ही करतो. मला वाटतं की या पद्धतीने जर विकास झाला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचा विकास हा विनाशाकडे जातोय की काय अशी अशी परिस्थिती आहे. कारण याच्यामध्ये लोकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही. मीडियाच्या मदतीने प्रचार करायचा, जाहिरातबाजी करायची आणि आम्हालाच विकास करतो, आम्ही म्हणतो त्याच पद्धतीने विकास होईल आणि कुठलाही प्रकल्प असेल तर आमच्या पद्धतीनेच तो होईल आणि आम्हालाच महाराष्ट्राचा विकास कसा करायचा ते आम्हालाच कळतं, बाकीच्यांना काहीही कळत नाही. बाकीच्यांनी फक्त महाराष्ट्राचा विनाश केलाय, सत्यानाश केलाय, अशा प्रकारचा दृष्टिकोन जर सत्ताधाऱ्यांचा असेल तर कठीण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात किंवा केवळ काँग्रेसची सत्ता असताना विरोधक जे मुद्दे उपस्थित करत होते, उद्धवराव पाटील असतील, गणपतराव देशमुख असतील, छगन भुजबळ असतील, विरोधातले सगळे होते ना नेते, वेगवेगळ्या पक्षांचे, भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे होते, नितीन गडकरी होते, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्या पद्धतीने दुरुस्ती केली जात होती. आज मात्र विरोधकांवर केवळ प्रत्यारोप केला जातोय आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. फडणवीस जरा आत्मपरीक्षण करा, इतरांनाही जरा अक्कल आहे असं होईल जरा, आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन विकास करा. तुर्तास तरी महाराष्ट्राचा विकास पाण्यात गेला आहे एवढं मात्र आपण म्हणू शकतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.